हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करू. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुल देवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्ट देवताय नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकारम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शुक्रवार दिनांक 7 नोव्हेंबर 2025, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, अयन दक्षिण, ऋतू हेमंत, मास कार्तिक, पक्ष कृष्ण. तिथे मित्रांनो, आजची द्वितीया तिथी आहे. सकाळी 11 वाजून 6 मिनिटांनंतर तृतीया तिथीला सुरुवात होईल. वार शुक्रवार आहे. नक्षत्र मित्रांनो, रोहिणी नक्षत्र आहे. मध्यरात्री 12 वाजून 34 मिनिटांनंतर मृग नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, परिग योग आहे. रात्री 10 वाजून 27 मिनिटांनंतर विश्व योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, गरज करण आहे. सकाळी 11 वाजून 6 मिनिटांनंतर वणीस करण्याला सुरुवात होईल. आणि रात्री 9 वाजून 17 मिनिटांनंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य तूळ राशीत असेल, चंद्र वृषभ राशीत, गुरु कर्क राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. तर ही साडेसाती या जातकांना शुभ जाईल का अशुभ राहील, हे जाणून घेण्यासाठी त्यांना त्यांच्या जन्मकुंडलीसह एखाद्या अनुभवी ज्योतिषाकडे जावं लागेल. तेच आपल्याला समजावून सांगतील की ही साडेसाती आपल्याला कशी आहे. जर अशुभ असेल तरच आपल्याला धार्मिक सेवा करण्याची गरज आहे. शुभ असेल तर धार्मिक सेवा करण्याची गरज राहणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 43 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 2 मिनिटांनी असणार. गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया मित्रांनो. सध्या अस्तंगत ग्रहामध्ये कोणताही ग्रह नाही. वक्री ग्रहांमध्ये शनी ग्रह हा वक्री झालेला आहे. 13 जुलै ते 28 नोव्हेंबर पर्यंत तो वक्रीच असणार आहे. तर असा वक्री शनी आपल्याला काय फळ देणार आहे, हे देखील अनुभवी ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. पण त्यासाठी आपली जन्मकुंडली लागणार आहे मित्रांनो. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प शोधणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या क्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हर ओम शिव शिव शंभोरात्मया प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रपणे शालिवान हे शके 1947 प्रभावादी षष्ठी संवत्सरामध्ये विश्वासू नाम संवत्सरे दक्षिणायने हेमंत ऋतू कार्तिक मासे कृष्ण पक्षे भृगु वासरे रोहिणी नक्षत्रे परियोगे गरज करणे द्वितीय शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोह पात्र दुरित क्षय द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. याच ठिकाणी मित्रांनो, हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 11 वाजून 6 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आहे. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 7, 13, 15 आणि 16. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आहे दिनांक 10. बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 7, 11 आणि 16. जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 10, 16. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 7, 10, 15 आणि 16 मित्रांनो. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी तसेच देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी देखील मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 7, 10 आणि 15. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 12. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते.
कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिताचा संपर्क साधावा आणि मगच आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे निवडावा मित्रांनो. जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा जर मुहूर्त आपल्याला मिळतच नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळ्या नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, पंचांगातील तर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी आहे मित्रांनो, चांगला दिवस आहे. दिनविशेष मित्रांनो, मध्यरात्री 12 वाजून 34 मिनिटांपर्यंत यमघंट योग असणार आहे. हा जनन शांती संबंधी आहे. या वेळेपर्यंत जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती ही 12व्या दिवशी त्यांच्या राहत्या घरी करायची असते विधिवत पंडिताच्या माध्यमातून मित्रांनो. अन्यथा पुढे जाऊन मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बनले की आम्ही सगळे विसरून जातो मित्र. पण बाळाच्या जीवनात येणारे अशुभ घटना काही असतात, त्या थांबत नाही मित्रांनो. त्यांची तीव्रता उलट वाढते. ती कमी करायची असेल तर आपल्याला ही जननशांती करणे गरजेचे आहे. तृतीया श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळात करा. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, रात्री 9 वाजून 17 मिनिटानंतर भद्रा योग आहे. हा भद्रा योग राहूच्या अंडर येत असल्यामुळे शक्यतो आपण या काळामध्ये महत्वाची किंवा विशेष कामे करू नये. रेग्युलर कामे जी आहेत तीच करावी. त्यात फारसा आपल्याला अडथळा निर्माण होणार नाही. अग्निपृथ्वीवर सकाळी 11 वाजून 6 मिनिटांपर्यंत हजर आहे, त्यानंतर नाही. जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर या वेळेत त्या आताच आपल्याला करायचे आहेत. पण पुढे जाऊन ते सातत्य त्यामध्ये राहू द्या मित्रांनो. अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता आहे. राहू काळ सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो हमखास आपल्या कामांना बिघडवतो मित्रांनो. म्हणून आपण रेग्युलर कामे ज्या आहेत तीच या 1.5 तासाच्या काळात करा. महत्वाची किंवा विशेष कामे करू नका. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मते सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो मा